सांडून आणि बलिदान करून ही मुंबई मराठी माणसाने मिळवलेली आहे. मला संघाला आणि भाजपला सांगायचंय की ज्या ज्या वेळेला मुंबईवरती संकट येतं तेव्हा आम्ही सगळे मुंबईकर म्हणून, महाराष्ट्रातले सगळे नागरिक म्हणून एकमेकाला वाचवण्यासाठी पुढे जातो. मग ती नैसर्गिक आपत्ती असेल, जर अतिरेक्यांचा हल्ला असेल, अगदी 92-93च्या दंगलीमध्ये सुद्धा गुजराती माणसानं सुद्धा हिंदू म्हणून वाचवणारी शिवसेना होती. हे वाद लावून पळतात, वाद लावतात आणि पळून जातात. करोनाच्या काळामध्ये सुद्धा सगळेजण आम्ही एकत्रित सगळ्यांना माणूस म्हणून आणि आपल्या देशाचे, महाराष्ट्राचे मराठी माणसंच काय सगळे इतर भाषिकांना सुद्धा आपलेपणाने जपलं होतं. त्या आपलेपणामध्ये तुम्ही साखर टाकू शकत नसला तरी मिठाचा आणि विषाचा खडा टाकू नका. मुंबई एक चांगली महानगरी आहे. ती जिंकायची असेल तर चांगलं काम करून जिंका, विष घालून जिंकू नका. जर का तुम्हाला स्पर्धा करायची असेल तर चांगल्या कामाची स्पर्धा करा. मी मागे एका भाषणात बोललो होतो की याच मुंबईमध्ये शिवसेनेने रक्तदानाचा जागतिक विक्रम केलेला आहे. तसं काहीतरी काम RSSने करून दाखवावं. कारण नाहीतर काय होतं, लढायला तुम्ही आणि मिरवायला आम्ही, अशा पद्धतीने यांचं काम सुरू आहे. तर याचा आम्ही जाहीर निषेध करतोय. माझी तर मागणी आहे की ही अशी विषवल्ली या सरकारने वेळीच खेचली पाहिजे